गरिबांचा माणूस, सामान्य माणसांचा म्हणजे किती रात्री 12ला तुम्ही बोलवा, वेळेला हजर राहणार आहे. परंतु इतर रात्री 11-12ला जावा, कधीही जावा, साधा फोन जरी केला तरी माणूस घरपोच येऊन काम करून जाणारा माणूस आहे. गोरगरिबांसाठी ॲम्ब्युलन्स सुविधा जे कोणाला इथं कुठल्या नेत्याला आणि कुठल्या आमदारला हे जमलं नाही ते त्यांनी करून दाखवले. 100% सागर जाधव अपक्ष असलं तर 100% त्यांचाच विजय आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आहे ते तापल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे ते राजकीय चर्चेना उधाण आलं आहे. नेमकं वारं कुणाकडे आहे किंवा आपल्या मतदारसंघात कोण निवडून येणार अशा चर्चा आहेत त्या या मतदारसंघामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण निगवे खालसा मतदारसंघातील म्हाळुंगे या गावी आलो आहोत. ह्या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की एकंदरीतच या गावचं वातावरण काय आहे. काय सांगताय का जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावचं वातावरण राजकीय काय आहे किंवा वारं कुणाकडे आहे असं वाटतं? सागर जाधव यांचं वातावरण अतिशय चांगलं आहे. गरिबांचा माणूस, सामान्य माणसांचा म्हणजे किती रात्री 12ला तुम्ही बोलवा, वेळेला हजर राहणार आहे. काय सांगताय, तेच का वाटतं किंवा निवडून येतील याचा विश्वास कितपत वाटतो? 100% काही अडचण नाही. माणूस हक्काचा माणूस आहे आपल्या. त्यांची काही अडचण कुणालाच दखल होणार नाही. आता तिरंगी लढत आहे ती या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगताय, विकास कामांबाबत काय त्यांनी कामं केली असतील, का विश्वास तुम्हाला वाटतोय का? कसं आहे ताई, इतर म्हणजे लोकांच्या घरला आम्हाला 2-2, 3-3 वेळा जायला लागतं. एक काम करायचं झालं, साधं सिंपल काम करायचं 2-4 फेऱ्या मला तरी देखील होत नाही. परंतु इतर रात्री 11-12ला जावा, कधीही जावा, साधा फोन जरी केला तरी माणूस घरपोच येऊन काम करून जाणारा माणूस आहे. काय सांगताय, तिरंगी लढत मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे, तगडे उमेदवार आहे ते रिंगणात आहेत, कसा विश्वास वाटतो? सागर जाधवांचं कसं आहे की त्यांना प्रचार करायची सुद्धा गरज भासत नाही आहे. कारण का लोकांच्या पत्र ते आधीच 6-7 महिने पोचलेले आहेत. कारण का त्यांनी रुग्णवाहिका चालू केलेली आहे. झालं तर तुम्हाला सांगतो ते CPRची कामं असू द्यात, म्हणजे गोरगरिबांची कसली म्हणजे अस्थिरोगाची यांची सगळी कामं ते सागर जाधव यांनी मुंबई ह्याच्यातून मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतून भरपूर आणलेले आहेत. त्यामुळं त्यांची काय अडचण म्हणजे प्रचार करायची त्यांना काय अडचण भासत नाही. यासोबतच या ठिकाणी काही तरुण आणि महिला आहेत, आपण त्यांच्याकडूनच एकंदरीत म्हाळुंगे गावचं राजकीय वातावरण काय आहे किंवा इकडलं वारं कुणाकडे आहे आपण ते जाणून घेऊया. काय सांगताय दादा, निगवे खालसा मतदारसंघामध्ये वारं कुणाकडे आहे, काय एकंदरीत या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते, काय वातावरण आहे? सागर श्रीपती जाधव यांचं वार आहे. कारण त्यांनी महिलांसाठी भरपूर काही केले, लाडक्या बहिणीसाठी आणि गोरगरिबांसाठी ॲम्ब्युलन्स सुविधा जे कोणाला इथं कुठल्या नेत्याला आणि कुठल्या आमदारला हे जमलं नाही ते त्यांनी करून दाखवले. आणि इथं प्रत्येकाच्या म्हणजे गरीब असू दे किंवा कोण पण लहान पोरं असू द्यात, प्रत्येकाशी पाठीमागं त्यांचा सपोर्ट म्हणजे भावासारखा पाठिंबा आहे त्यांचा. कोणाची पण कशी पण अडचण असू दे, काही अडचण पदरचं घालून सहकार्य करणारा असा माणूस सागर जाधव आहे. काय एकंदरीत निवडणुकीच्या निकालावर त्यांचा विश्वास वाटते? 100% सागर जाधव अपक्ष असलं तर 100% त्यांचाच विजय आहे. 100 विश्वास आहे. 100% हा विजय त्यांचा. ठीक आहे, यासोबतच या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगताय का की या मतदारसंघामध्ये वारं काय कुणाकडे आहे, का तेच का वाटते, काय म्हणजे तिरंगी लढत ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळते? त्यांच्याकडे आम्ही गेलेलो म्हणजे लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी, ती आमची कामं करून देतो म्हणून. या ठिकाणी आणखी काय महिला आहेत, काय सांगताय का की काय वातावरण आहे इथं? सागर श्रीपती जाधव 100% येणार. का तसा काय विश्वास वाटतोय? म्हणजे तेच लाडक्या बहिणीसाठीच आम्ही म्हणतोय. त्यासोबतच इकडे आहेत, काय सांगताय या मतदारसंघामध्ये वारं कुणाकडे आहे आणि काय वातावरण आहे? सागर जाधवकडे. का म्हणजे तेच का वाटतं? भरपूर महिलांसाठी तिने सहकार्य केलेलं आहे म्हणून 100% तिने निवडून येणार आहे. आताच आपल्यासोबत म्हाळुंगे गावातली नागरिक होते. एकंदरीतच या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण निगवे खालसा मतदारसंघामध्ये चौकात आहे ते राजकीय चर्चांना उधाण आल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. मात्र येणाऱ्या 9 तारखेलाच कळेल की विजयाचं गुलाल कोणाला लागणार. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.